संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली गेली आहे। विरोधकांकडून ही मागणी करण्यात आली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले। वाल्मिक कराड धनंजय मुंडेचा निकटवर्ती असल्याने त्या प्रकरणात त्यांचाही संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। धनंजय मुंडेंना हत्येत सह आरोपी करा। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विरोधकांची मागणी। देशमुखांच्या हत्येशी संबंध असल्याचा मुंडेंवर आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास माणूस असल्याचा आरोप होतोय। वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नसल्याचा दावा खुद्द पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात केला होता। ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही ते वाल्मिक कराड। धनंजय मुंडेंचे वाल्मिक कराडशी घनिष्ठ संबंध जगजाहीर असताना संतोष देशमुख हत्येबाबत धनंजय मुंडेंना काहीच कसं माहित नसावं असा सवाल सुरेश धस यांनी केलाय। तुमच्या जवळच्या माणसांनी काय केलंय आणि हे मी नाही पंकजाताई मुंडे म्हणालेले आहेत। कुठल्या तर सावरगावच्या भक्तिगडावर की वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हललं हा माझा सवाल। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, त्यामुळे देशमुख प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का याचा शोध घेतला जावा आणि संबंध आढळल्यास त्यांनाही आरोपी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे। अतिरिक्त चार्जशीट त्याच्यामध्ये झाली पाहिजे या प्रकरणामध्ये, आणि जे ह्याच्यामध्ये दिसून येतात आहेत पोलीस याच्यामध्ये तपासामध्ये, मग त्याच्यात धनंजय मुंडे का असेना त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये हा गुन्हा चालून या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी सर्वांच्या वतीने करत आहोत। धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी करण्यापेक्षा त्यांना आरोपीच करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। सहआरोपी कशाला, आरोपी का नाही? सहआरोपी हा प्रकार असतो का? सहआरोपी म्हणजे आरोपीच। हे सगळे जे बीडमध्ये घडलंय आणि घडवलं गेल्या काही वर्षात ते बीडचे पालकमंत्री असलेल्या मुंडे यांच्याकडनंच घडलेलं आहे ना। त्यांच्या पाठिंब्याशिवाय, त्यांच्या राजकीय आश्रयाशिवाय अशा प्रकारचं मिर्झापूर बीडचं होऊ शकत नाही। संतोष देशमुखांच्या हत्येच्या काळात धनंजय मुंडे आणि आरोपींमध्ये काही संभाषण झाले का याचीही चौकशी झाली पाहिजे असं सुरेश धस सांगू लागले। राजीनामा घेऊन नुसतं थांबणार नाही, सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये याच्यामध्ये जे ही घटना कशामुळे घडलेली आहे तर खंडणीमुळे घडलेली, तर खंडणीची एक बैठक सातपुडा ह्या त्यांच्या निवासस्थानी झालंय हा माझा आरोप अजूनही तसाच आहे। त्याच्यामुळं त्याचंही उत्तर त्यांना या ठिकाणी द्यावं लागेल आणि जे कोणी डॉक्टर वाय भासे, महाराजा गहाराजा, आणखी काही लोक आहेत आणि एक विनंती केलेली ह्या सगळ्यांचे CDR चेक करून याच्यामध्ये आणखी किती आरोपी वाढतात हे त्याच वेळेस कळेल। धनंजय मुंडेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनीही केली आहे। मी तर मुख्यमंत्र्यांचे मनापासून खरंच आभार मानणार आणि अजितदादाचे सुद्धा याला लाथ मारून बाहेर काढलं आणि आता कौतुक करायचंय आम्हाला तुमच्या दोघांचं पण, फडणवीस साहेबांचं पण आणि अजितदादाचं पण। तुमचं स्वागत पण करायचंय 302 मध्ये घाला। मी वाट बघतो आतुरतेने तुमचे स्वागत करण्याचे शब्द आमच्याकडे राखीव ठेवलेत आम्ही आणि कौतुकाचे। संतोष देशमुख हत्येचा तपास सुरूच आहे। या चौकशीत मुंडेंचा सहभाग आढळल्यास त्यांनाही आरोपी करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आलंय। हे बघा, याचा सगळा चौकशीचा भाग आहे। या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी ती केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तर ते सुद्धा आरोपी होऊ शकते। धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, त्यातही ते माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांचे खास आहेत। त्यामुळे येत्या काळात त्यांची अधिक खोदून चौकशी होईल की नाही याबाबत साशंकता आहे, पण त्या दिशेने चौकशी झाल्यास धनंजय मुंडेंचं कठीण होऊन बसणार आहे। सीमा आढेसह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।